नमस्कार मंडळी, कारलं बनवण्यासाठी कारल्याला हळद मीठ लावून घेतले. वाटणासाठी खोबरं, शेंगदाणे, जिरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलं. त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आणि वाटण करून घेतलं मीठ टाकून. आणि कारल्यातल्या बिया काढून त्यामध्ये हे वाटण आपण भरलेलं आहे. बघा, आपण जसं खारं वांगं बनवतो तशा टाईपचीच ही कारल्याची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान लागतं आणि कारलं बिलकुल कडू होत नाही, कारण आपण त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं ना, त्यामुळे त्याच्यातला कडवटपणा त्या पाण्यासोबत निघून जातो. तेल गरम झालं की एक एक कारलं सोडून आपण खरपूस भाजून घेणार आहोत कारल्यांना. वरून थोडीशी हळद टाकली, कारण वाटणामध्ये मी हळद टाकायला विसरले होते म्हणून. आणि 1 चमचा गूळ टाकला की कडवटपणा लागू नये म्हणून. छान होतात असे, नक्की ट्राय करा ही रेसिपी. दोन्ही बाजूनी चांगला कलर चेंज होईपर्यंत आपण कारलं आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. कमी तेलामध्ये, तुम्हाला जसं पाहिजे तसं, जास्त डीप तेलामध्ये पण तळू शकता किंवा असं शॅलो फ्राय पण करू शकता. एक एक करून पलटी मारून चांगली भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी. शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण त्याला मुरत ठेवलं होतं मिठामध्ये, त्यामुळे ते लगेच शिजतं कारलं. आणि ही कवळीच कारली घेतली होती, मिडियम साईजची अशी. आणि देठ नाही काढले, तसेच फ्राय केले मी. जसं आपण वांगं करतो सेम तशीच ही रेसिपी आहे. बघा, छान झालेलं आहे कारलं. नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका. या ठिकाणी भरलेली मिरचीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. भरलेली मिरची बनवण्यासाठी तेल टाकलं, त्यामध्ये लसूण टाकला, थोडासा कांदा टाकला बारीक चिरून, कोथिंबीर टाकली आणि चांगलं परतलं. मीठ टाकून लाल तिखट टाकलं आणि हे मिश्रण, लाल तिखटामध्ये थोडंसं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि हे मिक्स करून आपल्याला हे सारण बनवून घेतलं आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी. रेडी होतं ते लगेच, नाही जास्त वेळ नाही लागत त्याला. हे सारण तयार आहे बघा. थंड झालं की आपण मिरचीला कट मारून त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. अशा ह्या मिडियम साईजच्या मिरच्या होत्या माझ्याकडे. आणि याच्यामध्ये आपण जे सारण बनवून घेतलं होतं सगळ्याला कट मारून घेते बघा. असं कट मारून घ्या मिरच्यांना. मिरच्या स्वच्छ धुवा, पुसा आणि मग असा कट मारा. कट मारून झाला की आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं भरा. मला जेवढं बसत होतं तेवढं मी भरलं आणि राहिलेलं नंतर पण एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं मी पुन्हा त्यामध्ये भरून घेतलं, ज्या मिरच्यांमध्ये कमी वाटते त्या मिरच्यांमध्ये. आणि हे पण आपण जसं कारलं फ्राय केलं तशाच ह्या मिरच्या पण आपल्याला फ्राय करायच्या आहेत. खूप छान लागतात भाकरीसोबत. नक्की ट्राय करा ही पण रेसिपी. सगळं मिश्रण यामध्ये मी भरून घेते. दाबून दाबून भरायचं. भरपूर बसतं ते असं, जेवढं आपण दाबून भरेल तेवढं ते बसून जातं त्याच्यामध्ये. बघा, या ठिकाणी सगळ्या मिरच्या मी भरून घेतल्या एक एक करून. आणि तेल गरम झालं की आपल्याला ह्या मिरच्या पण, जसं कारलं फ्राय केलं तशाच ह्या मिरच्या पण आपल्याला दोन्ही बाजूने आलटून पालटून फ्राय करून घ्यायच्या आहेत. सगळ्या मिरच्या भरून घेते बघा. खूप छान, तोंडी लावायला ही मिरचीची रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. बघा, सगळ्या माझ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत या ठिकाणी. मिडियम साईजच्याच होत्या, ह्याच्यातल्या मोठ्या पण साईजच्या मिळतात. जशा तुम्हाला अवेलेबल असतील तशा तुम्ही आणू शकता. तेल गरम झालं की एक एक मिरची सोडून घेतली आणि दोन्ही बाजूने आपण मिरच्यांना भाजून घेणार आहोत. कलर चेंज होतो लगेच आणि त्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. थोडंसं झाकण ठेवून दिलं की एक बाजू पलटी करून घ्यायची आणि नंतर दुसरी बाजू भाजून घ्यायची. आणि मसाला पण काय बाहेर येत नाही बघा. बघा, पलटी मारलेली आहे, काहीसुद्धा त्याच्यातलं मिश्रण बाहेर आलेलं नाही. छान होतात ह्या मिरच्या. जेवणासोबत 1-2 तळली रोजची तरी पण चालते. कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. बघा, दोन्ही बाजूनी मी भाजून घेते चांगल्या. आपण ढोबळी मिरची बनवतो ना तशा टाईपचीच ही रेसिपी आहे. बघा, छान झालेली आहे. दोन्ही बाजूनी भाजून घेतलं.
मिरची आपली तयार आहे बघा. शिजते लगेच, जास्त वेळ लागत नाही तिला सॉफ्ट होण्यासाठी. रेडी आहे इकडे बघा ही रेसिपी, मिरचीची रेसिपी. हे थोडंसं बाहेर आलेलं प्रेस करून घेतलं मी त्याला. नाही ते काहीच नाही बाहेर निघत त्याच्यातलं, जेवढं आपण भरलं आहे ते त्यामध्येच राहतं. कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. थँक्यू.